तर आपण जाऊया मैदानावरती जिथे मॅच स्टार्ट होती. दोन बलाढ्य टीम अर्थात लास्ट मॅच असेल सुभाष परी 11 साई स्पोर्ट्स विरुद्ध आई एकविरा. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर आपण पाहतोय. टीम टॉस जिंकल्यानंतर आपण प्रथम बॅटिंग करतोय. परी 11 साई स्पोर्ट्स टीम टॉस जिंकलाय. आई एकविरा टीम ज्यांनी प्रथम शतक स्वीकारले. सुभाष आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. तोंडरे प्रीमियर लीग आणि सामना सुरू होतोय. अंतिम मॅच. गोलंदाज तयार. बॉलिंग मागवती. पहिलं षटक घेऊन येतोय अनिकेत पाटील. पहिला चेंडू पॉइंटला. चांगले शतक होतंय. रन्स मिळाली 1. येस प्रकाश तारेवकर फिल्डर होते त्या ठिकाणी. सुभाष काय सांगशील आज या मॅच बद्दल? बघा योगेश, आज अंतिम लढत आहे. दुसरा दिवस TPLचा. अतिशय चांगला खेळ आपण मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिला. मनोज पाटील उर्फ आगरी मलिंगा अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. 4 वेळा संधी प्राप्त करून दिली होती, परंतु नशिबाची साथ मिळाली नाहीये. यावेळेस मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज अनिकेत पाटील उर्फ नान्या. शेवटची लढत आहे आई एकविरा 11 विपक्ष परी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. अतिशय चांगले संघ दोन्ही आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रवीण पाटील आणि तर सिद्धेश कडून गुड्ड्यासाठी प्राइज आहे बघा. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू मिस टायमिंग, परंतु जेलपर्यंत पोहोचले नाहीयेत. रन्स मिळते 1 आणि धावसंख्या 3. तीन धावा योगेश. धावसंख्या धावपलकावर लागली आहे. शांत सुरुवात. यावेळेस मात्र आक्रमण चढवला जातोय. नान्या या गोलंदाजावर षटकार. थँक्यू डीजे. मनोज पाटील आमच्या मंचाच्या समोरून जाताना आम्हाला दिसत आहेत. आगरी मलिंगा थोडीशी नक्कीच नाराजी आहे त्यांच्या चेहऱ्यावर. अतिशय चांगली गोलंदाजी केली, चांगला एफर्ट दिला होता, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाहीये. सामना गमवावा लागला, हरकत नाहीये. चालू सामना आपण एन्जॉय करतोय. सुरुवात शांत केली होती, त्याच्यानंतर आक्रमण चढवला जातोय. स्ट्रायकर गोलंदाज अनिकेत याच्यावर 6 धावाच्या मदतीने खेळतोय. प्रवीण पाटील मयूर पाटील अशी जोडी मैदानाच्या सेंट्रलवर. अतिशय चांगली आणि चोख कामगिरी यावेळेस मात्र फलंदाजांच्या माध्यमातून योगेश पाहायला मिळतीये. कारण जी सुरुवात हवी होती ती सुरुवात या दोन फलंदाजांना करून दिली आहे. अनिकेतचा हा चेंडू फुल टॉस. ताकदीचा वापर कमी. वाल्मिकी येतोय चेंडू खाली आणि पहिला झटका. आली मुंबईमध्ये गेली पुण्यामध्ये. आली मुंबईमध्ये गेली पुण्यामध्ये. पुन्हा पुण्यामधून आली ठाण्यामध्ये. केल्यात करामती. किती केल्यात करामती. हिचं नाव आहे तारामती अन गाव आहे बारामती. हिचं नाव आहे तारामती. थँक्यू डीजे. झेल पकडली कमलेश या क्षेत्ररक्षकाने. कमलेश कैसे आया भाग के तो बोलता है कैसे डुंडुन. कमलेश होता. अतिशय चांगली झेल पकडली. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. 9 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. अनिकेत पाटील ज्याच्यावर आक्रमण चढवला होता, प्रवीण पाटीलला कमबॅक केला. जसंच तसा उत्तर दिला. पॅव्हेलियन मध्ये डगआउट मध्ये पाठवला फलंदाजाला. 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी या षटकातील. डावकुरू हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर. कुशालसाठी हा चेंडू देखील फुल टॉस होता. ऑन साइडला फिरकावला. चेंडू थांबणार नाहीये मैदानामध्ये. चेंडूवर मिळतील 4 धावा. प्यार किया तो डरना क्या. प्यार किया तो डरना क्या. जर
पहिला र दादा गेला जमाना पहिला. 15 धावा धावसंख्या धावफलकावर. ड्रेस कोड चेंज केलाय प्रमोद पाटीलला. मागच्या सामन्यात 13 धावा. मागच्या सामन्याचा सामनावीर. पाच चेंडू 13 धावा अशी ही सुरुवात. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडचा. 2 धावा. षटक समाप्त. 15 धावा धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. 5 षटकांचा आपण हा खेळ पाहतोय. पहिल्या षटकामध्ये मॅन एंट्री पॉवर प्ले मध्ये मॅन पॉवर दाखवली आहे परी इलेव्हन स्पोर्ट्स या संघानं. 15 रोशन पाटील कॅल्क्युलेटर घेऊन बसलो आम्ही इथे. पाटीलाला नक्कीच आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं. पाटीलने झेल सोडली होती. सामना गमवावा लागला संघाला. आणि आपण पाहतो या TPL मध्ये तोंडर प्रीमियर लीग मध्ये मोस्टली पाटील नावाचे खेळाडू आहेत. पाटील 11 असा एक संघ देखील आहे गावामध्ये. 15 धावा धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. मयूर पाटील या फलंदाजासाठी बक्षीस देखील लावले गेलेत. 2 चेंडूमध्ये जर 2 षटकार लावले तर 1000. 3 चेंडूमध्ये 3 चौकार लावले तर 1000 रुपये. सोनालचा हा चेंडू ताकदीचा वापर केलाय. सरळ सोट चेंडूला खेळून काढलाय. पहिला चेंडू या षटकातील आणि मैदानाच्या बाहेर पाठवलाय 4 धावेंसाठी. माफ करा, नक्कीच मला वाटलं का मैदानाच्या बाहेर चेंडू गेलाय. 2 धावा या चेंडूवर मिळतील. 2 धावा. 17 धावा धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. कारण मयूरसाठी पारितोषिक जे लावले गेले 3 चेंडू मध्ये जर 3 चौकार जर मारले या फलंदाजानं तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि जर लागोपाठ 2 षटकार देखील लावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. धावा या चेंडूवर किती? एकही नाहीये. चला 2 धावा या चेंडूवर मिळतील. 2 धावा धावसंख्या धावफलकावर 17. सुरुवात चांगली केली आहे परिवलन स्पोर्ट्स संघानं. परंतु एक सलामीचा फलंदाज गमावलाय प्रवीण पाटीलच्या रूपामध्ये, ज्याने एक षटकार आपल्या बॅट मध्ये दाखवला होता. सोनलचा पुढचा चेंडू मयूर साठी लो फुल टॉस. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. हजेरी लावली आहे आणि याचा नुकसान यावेळेस मात्र भरावा लागेल परी इलेव्हन स्पोर्ट्स संघाला. दुसरा झटका. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. छाग पुण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. छाग पुण्याला आता मी मानलं. शेजारची गारी मैना लागली बोलायला. तवा लागली बोलायला. तवा नवीन पोपट हा लागला मीठ मीठ बोलायला. तवा नवीन पोपट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अजय पाटील कॅप्टन ऑफ द टीम मैदानामध्ये येताना दिसतोय. कुशल पाटील अजय पाटील अशी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 फलंदाज गमावलेत प्रवीण पाटील आणि मयूर पाटीलच्या रूपामध्ये. सुरुवात चांगली केली आहे मित्र मननकरांना. पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठून काढल्या अनिकेतच्या गोलंदाजीवर. त्याच्यानंतर चांगले प्रयत्न सोनालच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे आई किब्रा स्पोर्ट्स या संघाकडनं. हा चेंडू सोनालचा व्हेरिएशन यावेळेस मात्र पाहायला मिळते आहे.
बघा प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा मी तर म्हणेन गोलंदाजाला आणि संघाला नक्कीच होतोय. स्ट्रायकिंग एंडला अजय. हा चेंडू वाजेसाठी बॅकफुटला गेले, चेंडूला खेळून काढलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर आणि मिळतील या चेंडूवर 4 धावा. नजर लावणी काय बघता जवळ घेऊन बसा, जवळ घेऊन बसा न पाटील गालात तुम्ही बसा, जवळ घेऊन बसा न पाटील गालात तुम्ही बसा. थँक्यू डीजे. प्रशांत आपण पाहतोय अजय पाटीलला फलंदाजी करताना ज्यावेळेस खेळपट्टीवर असतोय हाना मारी याच्या बॅट मधनं पाहायला मिळते. तसंच चित्र यावेळेस मात्र या चेंडूवर देखील खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. अजय पाटील अतिशय चांगली फलंदाजी करताना निकनेम या फलंदाजाचा तोंडरा संघाचा हार्दिक पांड्या. 2 चेंडू 10 धावा अद्याप जमवल्यात. सोनलचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन प्रकाश चुका करतायत. 2 धावा या चेंडूवर कंप्लीट केल्या जातात. बघा धावचित होण्याची संधी देखील होती. खराब क्षेत्ररक्षण प्रकाश दाडावकर या क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळालं. 2 षटकांचा वाजवी खेळ आपण पाहिला. मॅन एंड पॉवर प्लेचे 2 षटक 12 चेंडूचा खेळ आपण पाहिला. धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 29 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रशांत 14.5च्या सरासरी धावा जमवल्यात. 29 धावा धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे. या संघाचा तारणहार नेहमीच म्हटलं जातं रोशनला. गोलंदाजीच्या बोलावर आपण पाहू शकाल वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन रोशन. 12 चेंडू 29 धावा जमला. 18 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. मॅन एंट्री पॉवर प्लेची षटकं संपुष्टात आली आहे. चांगली सुरुवात परी 11 स्पोर्ट्स संघाकडनं पाहायला मिळाली. रोशन पाटील गोलंदाजीच्या बोलावर. कुशालसाठी हा चेंडू वेगाने फेकला होता. लो फुल टॉस आणि केद येतो चेंडूवर. 1 धाव या चेंडूवर केली जाईल कंप्लीट. स्ट्राईक रोटेट करण्याचा काम या चेंडूवर केला जातोय. 1 धाव कमावली जातीये. स्ट्रायकिंग एंडला तोंडरे संघाचा हार्दिक पांड्या ज्यांना आल्या आल्या सुरुवात केली होती. 2 चेंडू मध्ये 10 धावा या फलंदाजाने एकवटल्या होत्या. तो फलंदाज आपण स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल. तर एकीकडे वेगवान गोलंदाज रोशन पाटील. चांगला परफॉर्मन्स सातत्याने त्यांचा पाहायला मिळते. रोशन पाटील चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांची पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ या षटकातील अद्याप बाकी आहे. अजयसाठी हा चेंडू खेळून काढलाय. दुसरे धावेची डिमांड नक्कीच केली होती परंतु नकार दिला. 1 धाव या चेंडूवर पूर्ण केली जाते. बघा पहिल्या 2 षटकामध्ये 29 धावा. त्याच्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय गोलंदाज रोशन पाटील याला राईटी लेफ्टी असा कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. कुशाल पाटील बराच काल खेळपट्टीवर खेळताना दिसतोय. मोठे फटके या फलंदाजा बॅटमधनं पाहायला मिळत नाहीयेत. हा चेंडू अप्रतिम चेंडूची पैकी रोहित. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा या चेंडूवर जमावल्या जातात. पण क्षेत्ररक्षण जर आपण पाहिला कारण लीग आहे प्रशांत गावचे खेळाडू खेळताना दिसतात जे सरावापासून वंचित असतात परंतु लीगच्या वेळेस त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. तर थोडंसं खराब चित्र नक्कीच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय कारण मागच्या सामन्यामध्ये देखील खराब क्षेत्ररक्षण झाला होता. मनोजच्या गोलंदाजीवर सामना गमवावा लागला संघाला. रोशनचा हा चेंडू खेळून काढला ऑन साइडला. खराब क्षेत्ररक्षण. वारंवार ज्या गोष्टीची चर्चा चालू आहे ती गोष्ट यावेळेस मात्र मैदानामध्ये सातत्याने घडताना दिसते. वाल्मिकी कमलेश ज्याने एक झेल पकडली होती
मिड विकेट क्षेत्रामध्ये त्याच्याकडनं चुका होताना पाहतायत आणि त्याचा फायदा नक्कीच मी तर म्हणेन परी 11 स्पोर्ट्स संघाला होताना दिसतोय. धावसंख्या धावपलकावर लागली गेली या चौकाराच्या मदतीनं 37 धावा. गोलंदाजी चांगली होते, साथ लाभत नाहीये क्षेत्ररक्षणाची. मी तर म्हणेन परफॉर्मन्स खराब होताना दिसतोय. कमबॅक केला जातोय. तिसरा झटका यावेळेस मात्र खुशालच्या रूपामध्ये परी 11 स्पोर्ट्स संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय विक्रम म्हणजे रेकॉर्ड. विक्रम मैदानामध्ये जाताना दिसतोय. बराच काल क्रिकेटपासून लांब हा खेळाडू आपण पाहतोय. आज तोंडर प्रीमियर लीग मध्ये खेळताना एक काल होता विक्रमचा, ज्यावेळेस मैदानामध्ये येईल तेव्हा म्हणायचा माझं नाव आहे विक्रम, मी गोलंदाजांना करतोय चक्रम. परंतु आज आपण पाहतोय बराच काल क्रिकेटपासून लांब आहे. जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल अजय पाटील विक्रम पाटील. तर एकीकडे चांगली गोलंदाजी करताना रोशन पाटील. चांगला कमबॅक केलं या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये मागणी गोलंदाजी अनिकेतानं सोनल या 2 गोलंदाजांना केली होती. त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण रोशनने दिलं. परंतु थोडीशी गलछाक पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण वाल्मिकीकडनं पाहायला मिळालं, रोहितकडनं. हा चेंडू विक्रमसाठी खोलवा टप्प्याचा. 1 धाव या चेंडूवर कंप्लीट केली जाते. पुन्हा रोहित धावतो, चेंडू मागे. 2 धावा या चेंडूवर मिळतील. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि धावसंख्या धावपलकार आपण पाहू शकाल 39 धावा. थँक्यू. 3 षटकानंतर धावसंख्या पाहिली तर 39. अजूनही 2 षटक या ठिकाणी शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगल्या धावसंख्या या ठिकाणी. तर चला विनंती असेल आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत, आपण जास्त वेळ नाही घेता लगेचच मैदानाच्या आत खेळाडूंना पाण्याची सोय करायची आहे. डीजे नाही मागत काही दाम, हा करतो आपली भलाई. अवघड येळी नेहमी हात देतो साथ. बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ. ये तुझा हात जगन्नाथ, माझा हात जगन्नाथ. आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ. हे हात जगन्नाथ. चमत्कार घडणार नाही, हालचाल केल्या बिगर. नमस्कार. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 4. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज आदेश पाटील यांना पाहतोय. 4था षटक फेकण्यासाठी आले. 3 षटकांमध्ये तब्बल 39 धावा. 13.00 ची सरासरी या ठिकाणी बॅटिंग करताना आपण पाहतोय जमा करतात.
तर बॅटिंग करताना पहिले पण साई स्पोर्ट संघाला पाहतोय तब्बल 39 धाबा संख्या प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहतोय चांगला धाबा षटक क्रमांक 4 बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कुटप्पाचा हा बॉल मोठा फटका खेळायचा होता या ठिकाणी अगदी थोडासा टर्न केला स्विंगाना मिस ओव्हरची सुरुवात डॉट बॉल न करता त्या ठिकाणी गोलंदाज आदेश पाटीलांना पाहतोय डॉट बॉल न आपल्या स्पेलची सुरुवात केली डॉट बॉलला धाबसंख्या स्थिरावली ती म्हणजे 39 स्ट्राईक वरती फलंदाज आहेत ज्यांनी खूप चांगल्या धाबसंख्या उभारल्या आतापर्यंत लय मध्ये आहेत या ठिकाणी अनोखा हा चेंडू मात्र पंच काय गुण करतील शेवटच्या मोमेंटला हा चेंडू पाहिला तर अगदी ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू आणि त्यानंतर व्हाईट बॉल एक अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाईल आणि या अवांतर धावेच्या मदतीने धाबसंख्या 40 नक्कीच नवीन प्रयत्न करायचा होता या ठिकाणी गोलंदाजांना मात्र या ठिकाणी वन बाउन्स सुद्धा वॉर्न केलं गेलं गोलंदाज पुन्हा एकदा तयार कुटप्पाचा हा बॉल शबल झाले गॅप मध्ये फटका सजवला डीप मध्ये फिल्डर आलेत वेगानं मात्र फिल्डिंग दर्जेदार राहिली एकाच टप्प्यावरती बॉलला फील्ड केलं गेलं तोपर्यंत वेल होता 2 धाब्यांचा आणि दुसरी ही धाव या ठिकाणी कंप्लीट केली 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा पुढे जाईल ते म्हणजे 42 हवी तसा स्टार्ट मिळाला होता वेल इज द बिगिनिंग चांगली सुरुवात मिळाली आणि त्यानंतर पाहतोय तर ती सुरुवात कायम स्वरूपी ठेवतात फलंदाज साईड स्पोर्ट्स हा संघ पाहतोय लेटकाचा फटका फसली पद फिल्डर आहेत या ठिकाणी परतावा लागेल खूप चांगला झेल फलंदाज बाद थँक्यू तर या ठिकाणी झेल स्वीकारले आणि जयवंत पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज खूप चांगली कॅच या ठिकाणी पकडली बॉल अतिशय वेगानं येत होता मात्र शेवटपर्यंत बॉल पर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर अगदी आपल्या हाताचा पिसारा फुलवताना मात्र खूप चांगला जजमेंट राहिलं त्या ठिकाणी विकेट क्रमांक पाहिलं तर चौथ्या मैदानाच्या बाहेर नवीन खेळाडू मैदानाच्या आज 6व्या क्रमांकावरती मंगेश पाटील यांना पाहतोय तर या ठिकाणी मंगेश आहेत उर्फ मुंगसांचा राजा म्हणून त्यांना जाणलं जातं मैदानाच्या आत गेल्या खूप चांगला फटका वेट ऑन वॉच अगदी गवस मध्ये हा चेंडू पाठवला एकदा पुणे केले दुसऱ्याचा प्रयत्न मात्र कमबॅक या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅकअप नाहीये आणि त्याच्या जोरावरती तिसरी ही धाव कंप्लीट खूप चांगली धाव गती खूप चांगला ताळमेल मंगेश आणि अजय मध्ये 3 धावा या ठिकाणी मिळतील धावा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 45 6व्या क्रमांकावरती मंगेश आले पहिला चेंडू फेस करताना आपण पाहिला तब्बल 3 धावा जमा केल्या स्ट्राईक वरती आणलं तर म्हणजे वनडाऊनचा खेळाडू अजय पाटीलला माहिती आहे त्याला की अजय या ठिकाणी चांगला धावा खोरानं जमा करतोय या ठिकाणी जास्तीत जास्त कशा धावा येतील हे महत्वाचं आहे या महत्वाच्या मॅच मध्ये आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आपण पाहतोय ती म्हणजेच परी 11 साई स्पोर्ट्स विरुद्ध एकवीरा 11 कुटप्पाचा अगदी हा चेंडू पाहिला तर नक्कीच बॅटच्या रेडर मध्ये मात्र येत नाहीयेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र होत आहेत सातत्याने अजय पाटील यांच्या माध्यमातून मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही कारण की त्यांना माहिती या ठिकाणी वारंवार मोठे मोठे फटके खेळावे लागतील महत्वाची ही मॅच आहे आणि या मॅच मध्ये दोन्ही संघांना विजय हा महत्वाचा आहे या ठिकाणी डॉट बॉल आला धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 45 खूप चांगला हा षटक आतापर्यंत कमी धाबा खर्च केल्यात या ठिकाणी नो बॉल हाईट बॅक जास्त आहे बीमर बॉल हुक केला त्या ठिकाणी नक्कीच बॅट्समन ही बीट झाले आणि त्यानंतर
यष्टीरक्षक सुद्धा बेट आणि त्यानंतर फाईन लेगचा फिल्डर सुद्धा बेट. 3 खेळाडूंना हा चेंडू बेट करून सर लॉंग स्टॉप सीमा पार नशिबाचा चौकार. तर नक्कीच माट्या होते त्या ठिकाणी आणि चूक झाली त्यांच्या माध्यमातून. नक्कीच त्यांना चेंडू बीट करून गेलाय 4 धाबांकरिता. 22च्या स्वरूपामध्ये धाव इथं आल्यात. खोलवटपाचा हा चेंडू सरळ विषपते हा फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहेत. बॉल वरती येतील उचलफेक करतील तोपर्यंत फक्त एक सिंगल. षटक क्रमांक 14 संपलं. धाव संख्या जाऊन पोहोचली 4 षटकांचा समाप्तीनंतर 51 या धावा संख्येपर्यंत. थँक्यू डिझाईन. षटक क्रमांक 14 संपलं. 4 षटकांमध्ये बॅटिंग करताना आपण पाहिलं परिलेवन साईड स्पोर्ट्स संघाची धावा संख्या तब्बल 50 अप 51 धावा. शेवटचा षटक या ठिकाणी कोणता गोलंदाज वापरेल. गोलंदाजी करताना एकविरा 11 हा संघ मात्र शेवटचा गोलंदाज सुद्धा निवडण्यात आलाय. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी सुभाष पाटीलांना पाहतोय. शेवटचा हा षटक अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये कशा धावा येतील या नक्कीच पुन्हा एकदा पाहूयात. आणि नक्कीच परिलेवांना साई स्पोर्ट संघाचा फलंदाज मात्र या ठिकाणी शेवटपर्यंत मात्र चांगल्या धावा खोडण्याच्या प्रयत्नात असतील. तर प्रितेश पाटील यांच्याकडून नक्कीच या ठिकाणी गोलंदाजांना जर विकेट हॅट्रिक मिळवली तर एक मॅकडलचा खंबा मात्र देण्यात येईल. खोलवटपाता हा चेंडू बॅटच्या रेडर मध्ये ऑन साइडला लॉफ्टेड हिट स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 6 षटकार. थँक्यू. नक्कीच आपण अलाउन्स केली जर विकेट हॅट्रिक झाली तर नक्कीच मॅकडलचा खंबा देण्यात येईल. मात्र या ठिकाणी नक्कीच पहिल्या चेंडूवरती मोठा फटका संधी मिळाली नाही. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू बॅकफूट वरती येऊन कबस मध्ये ढकलण्याचा प्रयत्न मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क राहिला नाही. या ठिकाणी डॉट बॉल. षटकारानंतर क्विक रिप्लाय या ठिकाणी देत आहेत. डॉट बॉल न वापसी करतायत या मॅच मध्ये गोलंदाज सुभाष पाटील. त्यांना माहिती आहे वापसी कशी करायची. अनुभवी आहेत. खोलवटप्पाचा हा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. एक तेरी तो एक मेरी. बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी अब हमारी. थँक्यू. अफलातून फटका पाहिला. अगदी योग्य टायमिंग आहे. टायमिंगचा जोरावरती षटकार. खोलवटपाचा हा चेंडू आला तर कापेटनं कवच मध्ये पाठवलाय. ड्राईव्ह केला. एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न फिल्डिंग त्या ठिकाणी चुकीची राहिली. सोपा चेंडू मात्र फील्ड करायचा होता मात्र शेवटच्या मुमेंटला फिल्डरला हे बीट करून नशिबाची साथ मिळते या ठिकाणी परी 11 साई स्पोर्ट्सच्या टीमला. 4 धावा. थँक्यू. 4 धावा या ठिकाणी मिळाल्या. धावा संख्या सातत्याने पुढे गेली. या ओव्हर्स मध्ये धावा येतात. शॉट ऑफ लेन पूल केला साइडला. फिल्डर आहेत. पुन्हा एकदा फिल्डरला बीट करून चेंडू सीमा पार षटकार. शेवटच्या षटकामध्ये धाव्या हवा होत्या आणि त्या धावा या ठिकाणी मिळतात. तर म्हणजेच बॅटिंग करताना परी 11 साईड स्पोर्ट्सच्या टीमला फ्लिक केला ऑन साइडला. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न अपयशी ठरले. रनिंग बिटवीन द विकेट थोडी कमी पडली आणि शेवटच्या चेंडूवरती एक रनआउटच्या माध्यमातून विकेट आणि एक धाव सुद्धा अंकित केली जाईल. पाहता पाहता पहिली इनिंग या ठिकाणी संपली. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना धावा संख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच परी 11 साई स्पोर्ट्सच्या टीमची तब्बल 74 धावा. तर या ठिकाणी जेव्हा दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग साठी उतरेल ते म्हणजे एकविरा 11 हा संघ तेव्हा आपण कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि आपण ऐकूयात पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती योगेश मडवी सरांचा समुद्रपास. थँक्यू.
प्रीमियर लीग 2022 दिवस क्रमांक दुसरा आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी निर्माण करून दिली ते म्हणजे योगेशजी मडवी सर. त्या दरम्यान राहुलजी चव्हाण सरांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण ऐकूयात कॉम्पॅक्ट वरती ते म्हणजे योगेशजी मडवी सरांचा गोडाबाज. थँक्यू. तर याच दरम्यान सोमनाथ नागेश पाटील यांचं आगमन झालंय याबा आपण व्यासपीठावरती. थैंक यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का हम स्वागत करेंगे. पर 11 टीम ने पहले बल्लेबाजी की और पर 11 साई स्पोर्ट टीम 74 रन बनाए और 75 रनों का टारगेट आई एकविरा टीम के सामने. बल्लेबाज पहुंचे सलामी बल्लेबाज सोनल पाटिल और गीतेश पाटिल. गेंदबाज तैयार. पहला ओवर पावर प्ले का तो जितेश पाटिल गेंदबाजी के लिए तैयार. पावर प्ले का पहला ओवर पहले ओवर में गेंदबाजी करेंगे जितेश और सामने है बल्लेबाज सोनल पाटिल. 75 रनों का टारगेट. आखिरी मुकाबला आज के दूसरे दिन का. कल फाइनल मुकाबले सेमीफाइनल फाइनल के मुकाबले होंगे. ये गेंद अच्छी थी. पॉइंट के ऊपर से सीधे बाउंड्री लाइन की तरफ और लास्ट मोमेंट रोकने की कोशिश. गेंद सीधे निकली बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. पहली गेंद के ऊपर खूबसूरत चौका. चौके के साथ शुरुआत की बल्लेबाज सोनल पाटिल. तो सोनल पाटिल के बल्ले से पहला चौका. शुरुआत बेहतरीन करते हुए सोनल पाटिल एक आक्रामक बल्लेबाज है जो हमेशा शुरुआत अच्छे करते अपने टीम के लिए. जितेश पाटिल. जितेश पहले पहली गेंद चौका उसके बाद डांट. मुकाबला बेहतर है. दोनों टीमें जानती है कि मुकाबले की बात करेंगे तो टीम परी 11 साई स्पोर्ट टीम एक ही मुकाबला खेली है, जीती है. तो दूसरी तरफ आई एकविरा टीम एक जीती एक हारी. उनके लिए मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है. और पैटर्न स्विप किया. बेहतरीन स्ट्रोक. गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. ये खूबसूरत शानदार चौका. थैंक यू. डे से तो टीम की रन संख्या की बात करेंगे 8 रन. तो जितेश पहले फिर एक बार टैपिंग क्रिकेट बैक पॉइंट को यहां पर बीट किया और जब तक कवर के रीजन में फील्ड करे तब तक यहां पर 2 रन और 2 रन के साथ रन संख्या पहुंची है 10 रन के ऊपर.
75 रनों का बड़ा टारगेट। आज एक मुकाबले की बात करेंगे तो जय मल्हार और शिव शंभू के बीच मुकाबला रहा था। 73 रनों का लक्ष्य था शायद, और वो मुकाबला जीता था चेसिंग में। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर वाली जितेश पहले की गेंद वाइट है, और वाइट के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 11 रन बगैर विकेट के नुकसान पर। अभी भी इस ओवर में 2 गेंदें शेष है। शायद सोनल पाटिल यही जानते कि पावर प्ले के ओवर में एक अच्छी स्टार्ट दे अपनी टीम को। अच्छी गेंद हल्के तो से क्लिक किया, कारपेट ड्राइव मिड विकेट में। जब तक खिलाड़ी डीप में आए तब तक रन 1 और 1 के साथ 12 रन बने हैं जीतने के लिए 75, यानी कि प्रति ओवर 15.00 की औसत रन बने 12। अब तक पहला ओवर है। आखिरी गेंद में एक आध बाउंड्री, चौका या छक्का। सामने बल्लेबाज से बाला। ये गेंद चेक करना होगा। ऑप्शन के बाहर वाली गेंद जितेश पहले जो इस ओवर में 2 गेंदें वाइड कर चुके हैं पहले से, और आखिरी गेंद है। सामने है बाला, गीतेश बनाम जितेश। तो गेंदबाज फिर एक बार, लक्ष्य गेंद को हवा में, फील्डर है तैनात। विकेट बनेगी लास्ट गेंद में। बाला बैक टू द डगआउट। टीम को लगता हुआ पहला झटका। टीम की रन संख्या 13 रन। तो बाला आउट हो चुके प्रवीण और अभिमन्यु, जो अश्विन पाटिल के दोस्त हैं। और यदि डाइव लगा के कैच पकड़ते तो अश्विन पाटिल की तरफ से 1000 का इनाम। और रन संख्या की बात करेंगे 13 रन। पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है। जीतने के लिए अभी भी 62 की आवश्यकता बची है। 24 गेंदे। प्रवीण पाटिल और अभिमन्यु पाटिल, ये 2 खिलाड़ी यदि डाइव लगा के कैच पकड़ेंगे तो अश्विन पाटिल की तरफ से 1000। तो बचे 24 गेंदे और जीतने के लिए अब यहां से 62 रन की आवश्यकता। टुंड्रे प्रीमियर लीग 2022 का ये पर्व शानदार मंजर। हर साल की तरह इस साल भी बड़े धूमधाम से इस लीग का आयोजन। और आज इस लीग का दूसरा दिन है। कल होगा इस लीग का आखिरी दिन। मैन ऑफ द सीरीज स्पोर्ट्स साइकिल और पहले दूसरे नंबर के लिए खूबसूरत ट्रॉफी जो मंच के सामने आप देख सकते हैं। तो गेंदबाज तैयार। गेंदबाजी के लिए सेकेंड ओवर। कप्तान अजय पाटिल, सामने का सोनल पाटिल भी है, एक ताकतवर बल्लेबाज। जानते हैं कि इस मुकाबले में जिम्मेदारी बहुत बड़ी है। कंधों के ऊपर 75 रन का टारगेट है। सोनल पाटिल यदि 3 ओवर तक टिकता है तो मैं कहूंगा यहां से टीम के लिए बड़ा योगदान दे सकते हैं। आई एक विराम। तो गेंदबाज तैयार इस समय गेंदबाजी के लिए। चलो अजय पाटिल ज्यादा वक्त जाया ना करें। तो पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, अंपायर का वाइट का इशारा और वाइट के साथ रन संख्या पहुंचे 14 के ऊपर। 24 गेंदे 61 रन की आवश्यकता। टुंड्रे प्रीमियर लीग मेन अंपायर सूरज पाटिल और लीग अंपायर प्रसाद हिरामन सर। बिल्कुल यहाँ पर विकेट मिली है। जिस विकेट की तलाश से मानो वो आखिरकार विकेट। सोनल पाटिल बैक टू द डगआउट।
सैंडी पालकर सर आप कहाँ हैं? आपको आना होगा, कमेंट बॉक्स में संपर्क करें। सैंडी पालकर सर हमारी आवाज सुन रहे तो रन संख्या की बात करेंगे। और इस बार सामने खेला फील्डर के ऊपर से, शायद सैंडी पालकर है वहां पर। जाइए सैंडी पालकर। थैंक यू डीजे। तो छक्के के साथ रन संख्या की बात करेंगे। पुल स्कोर पहुंच चुका है 20 रन। जीतने के लिए अभी भी 55 रनों की आवश्यकता। जीतना है तो संघर्ष करना होगा मैदान के ऊपर। फिर एक बार बड़ी शो की तलाश में, इनसाइड आउट, शायद गेंद सीने पे गिरी है या फिर मुंह पे गिरती तो बहुत अलग कुछ नतीजा होता। प्रयास बहुत बड़ी की थी और 2 रन के साथ रन संख्या पहुंचे 22 के ऊपर। शॉर्ट एक्स्ट्रा खबर में खिलाड़ी थे, बेहतरीन प्रयास किया, कैच को नहीं लपक पाए और टीम की रन संख्या 22 रन। अभी भी 53 रन की आवश्यकता है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। अच्छी गेंदबाजी, अजय पाटिल कप्तान है, जानते हैं कि इस मुकाबले में जिम्मेदारी बहुत बड़ी है। तो दूसरी तरफ रोशन पाटिल भी कप्तान है। कप्तान के सामने देखना होगा। इस ओवर में गेंदें हो चुकी अब तक तो 4, यानी कि 2 गेंदें अभी भी बची है। यहां से एक आध बड़ी हिट और ये ओवर पिच गेंद सीधे लॉन्ग के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन रोशन पाटिल के बल्ले से। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुन उठा के दौड़ा। What? Check this out, right? लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन। थैंक यू डी से। रोशन पाटिल के बल्ले से ये शानदार छक्का। कप्तान है रोशन पाटिल और छक्के के साथ रन संख्या पहुंचे पुल स्कोर 28। अभी भी लास्ट गेंद। फिर एक बार लॉक किया गेंद को ऑफसाइड में और ये गेंद जाएगी लॉन्ग ऑफ के ऊपर से। प्राप्ति डिजिटल लाइव, बड़ा शॉट। जरा जोर से ताली तो बजाओ, कीको आंटी कहाँ जा रहे हो? पागल है, पागल को पागल कर दे, जहाँ ले जाए। देखो करता है कितना दीवाना सबको। तेरा नाम थैंक यू डी से। 2 गेंदे 2 छक्के। कप्तान ने कप्तान के ऊपर प्रहार किया और कप्तान ने बखूबी बेहतरीन बल्लेबाजी की है रोशन पाटिल, मगर कप्तान महंगे रहे। आजर पाटिल का ओवर 21 रनों का। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 34। अब जीतने के लिए यहां से 41 की जरूरत है। 18 गेंदे और 41 रन की आवश्यकता। एक मुकाबला जीता, एक मुकाबला हारे। ये मुकाबला बहुत मायने रखेगा इस मुकाबले में। यदि जीतेंगे तो लीग में बने रहेंगे और दूसरी तरफ एक मुकाबला खेला, एक मुकाबला जीता तो उनके लिए भी ये मुकाबला महत्वपूर्ण है। एक मौका और रहेगा, मगर लगातार 2 जीतने के बाद पूरी तरह से लीग में बने रहेंगे। यही कोशिश रहेगी हर टीम की। आज लगातार 3 मुकाबले जीतने वाली टीम अन्वी टावर 11 टीम सेमीफाइनल में पहुंच चुकी है। पहली ऐसी टीम बनी कि जो सेमीफाइनल में डिक्लेयर हो चुकी है। अब पूरी टीम को संघर्ष करना होगा। बाकी 7 टीमें, 7 में से और 3 टीमें आएगी। 4 टीमें कल दाल मुंडी खाएंगे। कल खाने का इंतजाम महेश शेठ पाटिल इनकी तरफ से। पूरे दर्शक, पूरे खिलाड़ी अच्छे गेंद सामने खेला, मिड विकेट में खिलाड़ी है। 1 रन तो बनेगा, डबल के लिए नहीं पलटना चाहते। जानते हैं कि रोशन पाटिल
1 रन के लिए खतरा उठाएंगे, विकेट गिरी तो फिर मुश्किलें आ सकती है टीम के ऊपर। कोई रिस्क नहीं है, अगर कहते हैं ना क्रिकेट में हाई रिस्क इज अ हाई प्रॉफिट। आप ज्यादा रिस्क उठाएंगे आपको ज्यादा प्रॉफिट मिलेगा, ये सेल्स मार्केट का नियम है। और क्रिकेट में आप रिस्क के साथ नहीं बल्कि हमेशा जिम्मेदारी के साथ खेलते रहिए। टीम की रन संख्या पहुंचे स्कोर 35 रन, जीतने के लिए 40 की आवश्यकता, 17 गेंदें बची है। अभी भी मुकाबला बैलेंस है, क्योंकि इस मुकाबले में जीतना है तो आप दोनों टीम को संघर्ष करना होगा। मंजिलें चाहे कितनी ऊंचे क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। ये मुकाबला अभी भी बैलेंस है, यहां से गेंदबाजी अच्छी हुई तो भी मुकाबले में पलटवार, और यहां से बल्लेबाजी ताकतवर रही तो भी मुकाबले में पलटवार। क्लिंग बोल्ड, जिस बल्लेबाज ने पिछले ओवर में शानदार बल्लेबाजी की थी, कप्तान रोशन पाटिल की पारी का खात्मा, टीम को लगता हुआ ये तीसरा झटका। DJ Sunil Darwa. थैंक यू डीजे। जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा, जो चल रहा है उसके पांव में छाला होगा। बिना संघर्ष से इंसान चमक नहीं सकता, जो जलेगा उसी दिए में तो उजाला होगा। आने वाला मुकाबला रोशन पाटिल ने बेहतर बल्लेबाजी की थी, मगर रोशन आउट होने के बाद क्या जिम्मेदारी को निभा पाएंगे इस मैदान के ऊपर ये आने वाले बल्लेबाज सुभाष पाटिल। देखिए कितनी ताकत के साथ उतर चुके हैं, बहुत दिनों के बाद ये आड़े बैट से खेलने की कोशिश, पड़ने के बाद गेंद नीचे रहती हुई बल्लेबाज को बीट किया। डॉट बॉल की समाप्ति, एक डॉट बॉल मुकाबले को दबाव बढ़ा सकती है, और मैंने पहले ही कहा ना कि एक आध ओवर मुकाबले का रुख बदल सकता है। मानो दूसरा ओवर थोड़ा सा महंगा रहा कप्तान का, मगर अभी भी वक्त है कि मुकाबले में वापसी कर सकते हैं, और वापसी दिलाने वाली गेंदबाजी ये देखिए। और एक शानदार गेंद, नबी तुली गेंदबाजी जिन्हें कहा जाता है नियंत्रित टप्पे के साथ गेंदबाजी कर रहे गेंदबाज विक्रांत पाटिल। विक्रम पाटिल 4 गेंदे 1 रन 1 सफलता। यही तो ओवर की तलाश से मानो इस टीम को पर 11 साइंस स्पोर्ट्स टीम जानती है कि एक आध ओवर भी अच्छा आएगा तो फिर मुकाबले में वापसी हो सकती है, और वो विक्रांत का ओवर रहा बेहतरीन। 4 गेंदे 1 रन 1 सफलता, अभी भी 2 गेंदे शेष। शॉर्ट पिच गेंद, मौका था सुभाष के पास, मगर बनेगा एक से संतुष्ट नहीं होंगे। यहां से आई एकवीरा 11 टीम, एक जीते एक हारे, उनके लिए भी चुनौती बड़ी है, क्योंकि मुकाबला हारने के बाद लीग में बने रहना कठिन हो जाएगा। और अब ये जीतकर ये भी जानते हैं कि जीतने के बाद हम भी लीग में बनेंगे, मगर अब संघर्ष करना होगा। डू और डाई, करो या मरो की स्थिति उनके लिए। और दूसरी तरफ एक मुकाबला जीतने के बाद आत्मविश्वास के साथ बेहतरीन गेंदबाजी सराहना होनी चाहिए विक्रांत पाटिल, जिन्होंने 1 ओवर में 2 रन 1 विकेट, ओवर नंबर 3 रही इस समय परी 11 साइंस स्पोर्ट्स टीम के नाम। और आप मुकाबले में पलटवार, 2 ओवर में आए थे 34, तीसरे ओवर में केवल 2, यानी कि 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 36 रन 3 विकेटों के नुकसान पर जीतने के लिए संघर्ष। 12 गेंदे 39 का समीकरण। थँक्यू डिझेन. तर व्यासपीठावरती सन्मान करूया. आज आमच्या समेत समालोचक होते जे खरवई बदलापूरहून आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. प्रसाद सवारे यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल जेवण पाटील यांना की आपल्या शुभाचे त्यांचा सन्मान करायचा आहे. खरं तर आज आमच्या समेत प्रसाद सवार आहेत. राहुल चव्हाण होते परंतु ते काही कारणास्तव येऊ शकले नाही आणि त्यांनी प्रसाद सवारे जे बदलापूरहून आज या ठिकाणी आलेत त्यांचा सन्मान
जयवंत पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. तसेच सोमनाथ पाटील यांचंही आगमन झालंय आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर सोमनाथ दादा पाटील आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. जयवंत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करतोय. सोमनाथ दादांचा सन्मान देखील जयवंत पाटील आपण करावं. तो अब मुकाबले की बात करेंगे. इस ओवर में गेंदबाजी खूबसूरत रही. अब बचे 12 गेंदे और 39 की समीकरण. राहत संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है. और अब ये गेंद सुभाष के लिए हवा में जरूर है, फील्डर नहीं पहुंचे. प्रयास बेहतर था मगर गेंद गई सीधे बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. और चौके के साथ आप मुकाबले में पलटवार अभी भी बता रही है कि हम भी कोशिश करेंगे, हम भी हार नहीं मानेंगे, क्योंकि जीतने के लिए अब 11 गेंदे 35 रन का समीकरण. 11 गेंदे 35 रन. अभी भी जरूरत है मुकाबला जीतने के लिए. फिर एक बार तैयार. ये अच्छी गेंद थी, हवा में जरूर खेला. फील्डर है, जब तक उठाएंगे गेंद को फेंकेंगे. दूसरे रन के लिए काफी तेज रनिंग, मगर लौटना पड़ेगा सुभाष पाटिल को. और एक विकेट. बैक टू द डगआउट. टीम की रन संख्या 1 से आगे फुल स्कोर पहुंच चुका है. 41 रन. थैंक यू. हर छक्के के लिए 200 रुपए का इनाम राज चौधरी इनकी तरफ से. कमलेश के लिए ये इनाम होगा. राज चौधरी. राज चौधरी शायद शाम का इंतजाम है. कमलेश यदि चक्का मारेंगे तो दोनों मिलके बैठेंगे. कहां बैठेंगे नहीं बताएंगे. चुप के बैठेंगे. चुप के नहीं बैठते, ये सीधे सीधे बैठते. तो बची अब गेंदे. इस ओवर में हम बात करेंगे तो 4 गेंदे 10 गेंदे और जीतने के लिए 34 की आवश्यकता. मुकाबले में फिर एक बार पलटवार. गेंदबाज फिर एक बार तैयार. अच्छी गेंद. रन बनेगा 1. सिंगल से तो कोई फर्क नहीं पड़ेगा. सिंगल से दबाव बढ़ सकता है खाली, क्योंकि 9 गेंदे 33 रन की आवश्यकता. अभी भी संघर्ष जारी है मैदान के ऊपर टीम का. और अब जीतने के लिए उन्हें बड़ा संघर्ष की जरूरत है. सिंगल डबल से मुकाबला नहीं जीत सकते, ये जानते हैं. चौके चौकों की पारी खेलनी पड़ेगी. प्लाई स्लिप में खिलाड़ी थे, कैच को नहीं लपेट पाए. दूसरे के लिए पलटे और ये दूसरा रन लेते समय नॉट आउट. यस, 2 रन बने. 2 से टीम की टोटल पहुंच जाएगी 44 रन के ऊपर. अभी भी 31 रन की आवश्यकता. 8 गेंदे 31 रन. आठ गेंदे 31 रन. समीकरण अभी भी मैदान के ऊपर जिंदा है. 2 गेंदे यदि अच्छी रही तो फिर मुकाबले में पर 11 साइज स्पोर्ट टीम मुकाबले में मजबूत स्थिति बना सकती है. और 2 गेंदे 2 बड़े शॉट आएंगे. पॉइंट में खेला, फील्डिंग अच्छी. बैकवर्ड पॉइंट से खिलाड़ी रन एक से संतुष्ट नहीं होंगे, क्योंकि अब बची है गेंदे 7 और 30 रन की आवश्यकता. हैट्रिक के लिए
डीजे की तरफ से 1000 का इनाम। और ये बल्लेबाज के पारी का अंत। कई सारे इनाम थे इस बल्लेबाज के लिए, मगर बैक टू द डगआउट। विकेट मिली लास्ट गेंद के ऊपर, बेहतरीन गेंदबाजी रही। गेंदबाज मंगेश पाटिल, 1 ओवर पहली गेंद चौका, उसके बाद 9 रन दिए पूरे ओवर में, 2 सफलता पाई। अब जीतने के लिए आखिरी ओवर में टीम आई एकवीरा, टीम को चाहिए 30 रन। जीतने के लिए 6 गेंदे और अब 30 रन की आवश्यकता। अब मुकाबला जीतना कठिन होगा, मगर क्रिकेट खेल है, क्रिकेट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल। टीपीएल तोंडरे प्रीमियर लीग हर तोंडरे के खिलाड़ियों का सपना रहता है टीपीएल खेलने का। और आज दूसरा दिन, कल होगा आखिरी दिन। और कल नॉनवेज खाने की व्यवस्था, दाल मुंडी वजरे के साथ सभी का इंतजाम किया। वेज वाले लोगों को खाली वड़ा पाओ। तो नवनाथ के लिए इनाम है हमारे जयबन पाटिल, इनकी तरफ से छक्के के लिए 500 और हैट्रिक के लिए 2000। नवनाथ पाटिल तो नो स्ट्राइक इनके ऊपर है, सोच रहे कि स्ट्राइक कब मिलती है। नवनाथ पाटिल एक आध तो चक्का मार लीजिए। ओ पहली गेंद, मौका था, शायद बल्लेबाज ने सर पर हाथ रख दिया। भाई ये सर पे हाथ रखने से कुछ नहीं होता। मौका आया था, एक आध बड़ी हिट मिलती तो फिर रन बोनस स्वरूप में मिल सकते थे। और अब 29 की जरूरत है, बची है 6 गेंदें और अब होगा फ्री हिट। चलो सभी खिलाड़ी इकट्ठा ना हो। तो नवनाथ के लिए मौका होगा अब। लगातार 3 छक्के के लिए जयवन शेठ पाटिल, इनकी तरफ से 2000, हर छक्के के लिए 500 के इनाम। रोशन पाटिल ने बाजा बिस्तर बांध लिया, शायद रोशन पाटिल भी जान चुके कि मुकाबला जीतना कठिन है, मगर ये क्रिकेट खेले रोशन पाटिल। और ये छक्के के साथ स्वागत किया गेंदबाज का। अब मुकाबले में पलटवार, 5 गेंदे 23 रन की आवश्यकता। नवनाथ के ऊपर कई सारा प्यार है। मिलिंद पाटिल दादा, इनकी तरफ से भी लगातार 3 छक्के, 2000 का इनाम। और जबनशीत पाटिल इनकी तरफ से 2, यानी कि 4000 का इनाम है। नवनाथ पाटिल मुकाबला चाहे हारे, मगर 3 छक्के जरूर मारो। नो स्ट्राइक इनके ऊपर ही, ये देखिए ना कितनी ताव मार रहे हैं। पहली गेंद छक्का, 9 बॉल, उसके बाद छक्का फ्रीड के ऊपर। और अब मुकाबले में पलटवार, सामने है बल्लेबाज आदेश पाटिल। आदेश पाटिल में क्षमता है, जिगरबाज खिलाड़ी है, यह भी अच्छा क्रिकेट खेल सकते हैं। 5 गेंदे 23 की आवश्यकता। और एक लॉक किया गेंद को हवा में, फील्डर। ओ बेहतरीन कैच भाई बेटे, विक्रम पाटिल ने ली कैच। और आदेश पाटिल को लौटना पड़ेगा। अब 4 गेंदे 23 रन की आवश्यकता। से विक्रम पाटिल ने क्या खूबसूरत कैच ली है। जानते थे इस कैच का मूल्य, खाली बिल्कुल खाली हाथ नहीं जाने देते किसी को। इतनी बेहतरीन गेंदबाजी की, उसके बाद
नए बल्लेबाज बुम बुम विक्रम पाटिल के लिए जयवंत शेठ पाटिल इनके तरफ से इस कैच के लिए 500 का इनाम। अब नए बल्लेबाज है बुम बुम माटिया, देखना होगा। प्रयास तो बड़ा था, नवनाथ को मौका दीजिए, शायद ये मुकाबला ना जीते मगर 3 छक्के आएंगे तो 4000 का इनाम जरूर है और हर छक्के के ऊपर 1 टूबर भी है। और ये शायद बीमर गेंद और ये दूसरा बीमर हो सकता है। तो गेंदबाज अब गेंदबाजी नहीं कर पाएंगे। 3 गेंदे और 19 रन की आवश्यकता इस गेंद के ऊपर आए। 1+2 तो अब 3 गेंदे 3 छक्के लागेंगे तो मुकाबला टाई होगा और जयवंत शेठ पाटिल इनकी तरफ से 5000 रुपए का इनाम और मिलिंद पाटिल दादा इनकी तरफ से 2000। कंपल्सरी चेसिंग, ये मौका था कि बीमर के ऊपर चौका आते तो फिर मुकाबले में बने रहते। ये देखिए एक छक्का तो दाग दिया, इतनी ताकत है। जैसे इनाम लगे नवनाथ पाटिल का बल्ला झूम उठा, उनके बल्ले से पहला छक्का। थैंक यू डीजे, मांगो मांगो। ये डीजे ऐसा कर रहा है कि मुकाबला हारने के बाद 2 गेंदे 13 की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। तो 2 गेंदे 13 की आवश्यकता। नवनाथ ने छक्का दागने के बाद मुकाबले में पलटवार, एक आध वाइड गेंद भी हो सकती है। अच्छी गेंद और अब मुकाबला पूरी तरह से यहां से परी 11 साई स्पोर्ट्स टीम की पक्ष में, जिन्होंने पहला मुकाबला सुबह जीता और ये